डोके दुखण्याची 5 मानसशास्त्रीय कारणे. डोकेदुखीचे सर्वात सामान्य मानसिक कारणांपैकी एक म्हणजे तणाव. जेव्हा आपण उच्च पातळीच्या तणावाखाली असतो तेव्हा यामुळे स्नायूंचा ताण वाढू शकतो आणि डोकेदुखी होऊ शकते. चिंता आणि नैराश्य देखील डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. चिंताग्रस्त लोकांना तणावग्रस्त डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो, तर नैराश्य असलेल्यांना वारंवार मायग्रेन होऊ शकतो. भावनिक त्रास असणे जसे की राग, दुःख किंवा निराशा यांसारख्या तीव्र भावनांमुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. झोपेची खराब गुणवत्ता आणि अपुरी झोप यामुळे मेंदूचे रासायनिक संतुलन बिघडू शकते आणि डोकेदुखीचा धोका वाढू शकतो. एखाद्या क्लेशकारक किंवा धसका आलेल्या घटनेचा अनुभव घेतल्यास डोकेदुखीसह दीर्घकाळ टिकणारे मानसिक परिणाम होऊ शकतात. अशावेळी वैद्यकीय सल्ला घेण्यापेक्षा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोला. धन्यवाद.